नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेणमध्ये 26 नोव्हेंबर रोजी प्रचारासाठी येणार आहेत. पेण शहरातील विकास कामातील विसंगती, भ्रष्टाचाराचे आरोप, पीएमएवाय घरे, पाणी पुरवठा योजना, अर्बन बँक ठेवीदारांचा प्रश्न आणि दैनंदिन नागरी समस्यांबाबत नागरिकांनी आणि उमेदवारांनी एकमुखानं आक्रोश व्यक्त केलाय. देवाभाऊ, पेणला येताना पेणकरांच्या सर्व समस्यांचं समाधान घेऊन मगच या आणि मगच मत मागा, अशी विनंती नंदा म्हात्रे यांनी केली आहे. अलिबागमधील ताड वागळे वाघरेश्वरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचा अनेक वर्ष प्रलंबित रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला असून नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळालाय. सेना, रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आणि उपसरपंच रसिका केणी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कामास गती मिळाली असून नागरिकांनी याबाबत आनंद व्यक्त केला. रस्त्यामुळे शाळा, बाजारपेठ आणि आरोग्य सेवा सुलभ होणार असून दैनंदिन प्रवास सहज होणार आहे. काम वेळेत पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आश्वासन असून या रस्त्यामुळे परिसरातील जीवनमान सुधारण्याची अपेक्षा आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात स्विफ्ट कारने समोरील टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अवघड वळणावर नियंत्रण सुटल्याने झालेल्या धडकेनंतर कारला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. कारमधील औटी कुटुंब वेळेवर बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली असून 2 जण किरकोळ जखमी झाले. माहिती मिळताच खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस, IRB, डेल्टा फोर्स, हेल्प फाउंडेशन यांनी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. खोपोली नगर परिषद निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून राष्ट्रवादी अजित पवार गट परिवर्तन विकास आघाडीसह रणांगणात उतरली आहे. माजी नगराध्यक्ष, समाजसेवक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले डॉक्टर सुनील पाटील जोरदार प्रचार करत आहेत. त्यांचा जनसंपर्क, विकास दृष्टिकोन, सर्वसमावेशक विचारसरणीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सर्वसामान्यांसाठी शाश्वत विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून विकासाला मत देऊन जनता त्यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीने उत्साहाचं वातावरण निर्माण केले. महेंद्रदादा आगे बढो, गौरीताई पुढे चला, अनिकेतभाई, आदितीताई जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण प्रभाग दणाणून गेला. गेल्या 10 वर्षांपासून प्रभागात नागरिकांचे प्रश्न सोडवणारे महेंद्र दिवेकर यांच्याबद्दल मतदारांमध्ये मोठा विश्वास आहे. गौरी वारटक्के या नवीन चेहरा असल्या तरी महिला आणि तरुणांमध्ये लोकप्रियता मिळवत आहेत. नवीन नेतृत्व आणि अनुभवाची जोड मिळाल्यास प्रभागाचा विकास जलद गतीने होईल अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. पेण येथील शुल्क मुद्रांक परवानाधारक सुरेंद्र सेतू कार्यालयात उत्पादन दाखल्यासाठी 40 ते 50 रुपये शासकीय शुल्क असताना थेट 200 रुपये आकारले जात असल्याची गंभीर बाब समोर आली. जाणता राजा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गावंडी यांनी या फसवणुकीविरोधात पेण तहसील कार्यालयात जाऊन तक्रार केली आहे. नायब तहसीलदार नितीन परदेशी यांना दिलेल्या निवेदनात सेतू कार्यालय चालक हबीब खोत यांनी 200 रुपये घेतल्याचा व्हिडिओ पुरावा असल्याचे नमूद केले. या गैरव्यवहाराविरोधात कारवाईची मागणी गावंड यांनी केली आहे. उरण नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 4 आणि 21 सदस्य पदांसाठी 48 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या उपस्थितीत कामठा रोडवरील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आला. श्री गणेश पूजन, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि श्रीफळ वाढवून प्रचारास सुरुवात झाली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर महायुतीने सुदृढ तयारीसह निवडणुकीत प्रवेश केला असून वातावरण उत्साही आहे. पेण नगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदारांनी उत्साहानं मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं यासाठी पेण नगरपालिकेतर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली. मतदार राजा, जागा हो, निर्भय होऊन मतदान करा, देशासाठी मतदान अशा घोषणा देत रॅली शहरभर फिरली. बाईक रॅलीद्वारे ही जनजागृती करण्यात आली. अतिरिक्त मुख्याधिकारी राहुल पराडकर, प्रशासकीय अधिकारी गणेश ठाकूर, अधिकारी, कर्मचारी तसंच पेण एज्युकेशन सोसायटी, नगरपालिका शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले. रॅलीद्वारे मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.